एक महत्त्वाची बातमी आहे। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेकरता एक जागा रिक्त झाली आहे। या जागेकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचवलेल्या अविनाश अधिक आणि सुबोध मोहिते यांच्या नावावर भाजपने नापसंती दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेकरता छगन भुजबळ यांचं लॉबिंग सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। छगन भुजबळ यांनी राज्यसभा मार्ग स्वीकारला तर राज्यात त्यांचे एक कॅबिनेट मंत्रीपद रिक्त होईल। या रिक्त झालेल्या ठिकाणी धनंजय मुंडे आग्रही असल्याची माहिती मिळते आहे। पण रिक्त झालेली जागा पुतणे समीर भुजबळ यांना मिळावी याकरता छगन भुजबळ आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा नाट्यानंतर रिक्त कॅबिनेट मंत्रिपदाकरता दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। आमच्या प्रतिनिधी सहकारी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रणाली, एका बाजूला आत्ता कुठे नाराजी नाट्यासंदर्भात थोडं संवाद जो आहे म्हणजे चर्चा जी आहे त्या आलबेल नसल्या संदर्भातली ती कुठे कमी झाली, तर आता अजून काहीतरी वेगवेगळ्या घडामोडी घडताना समोर येत आहे, काय सांगा? सुनेत्रा पवार यांची जी रिक्त झालेली जागा आहे राज्यसभेची, त्या जागेवर वर्णी लागावी यासाठी म्हणून राष्ट्रवादी पक्षामध्ये आत्ताच्या घडीला जोरदार लॉबिंग सुरू आहे। आपल्या मर्जीतली माणसं वर जावी असा प्रयत्न प्रत्येक मोठा नेता करत असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यातूनच अविनाश अधिक आणि सुबोध मोहिते यांची नावं पुढे आलेली होती, परंतु यांच्या नावावर भाजपच्या कडून नापसंती दर्शवण्यात आलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे ही जागा मिळवण्यासाठी खरं तर हा 2च वर्षाचा कालावधी आहे, परंतु तो राज्यसभेचा असल्यामुळं आणि चर्चा अशी आहे की केंद्रामध्ये सुद्धा रिशफल होऊ शकतं, राष्ट्रवादीला एक मंत्रिपद केंद्रातलं मिळू शकतं। यासाठी म्हणून भुजबळ सुद्धा या जागेवर प्रयत्न करतात, ती जागा आपल्याला मिळावी म्हणून त्या दृष्टीने त्यांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे। परंतु जर भुजबळ केंद्रात गेले तर त्यांचं राज्यातल्या कॅबिनेट मंत्रिपद रिकामं होत आहे। ते कॅबिनेट मंत्रिपद त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मिळावं यासाठी म्हणून भुजबळ लॉबिंग करतायत। 2 गोष्टींसाठी आता त्यांचा प्रयत्न सुरू आहे, एक तर त्यांना राज्यसभा मिळावी आणि दुसरं त्यांची रिक्त झालेली जागा ही त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद हे त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मिळावी। परंतु दुसरीकडे जर राज्यसभासाठी जर भुजबळ वर जात असतील तर राज्यातले जे मंत्रिपद आहे ते स्वतःला मिळावं यासाठी धनंजय मुंडे सुद्धा प्रयत्नशील असल्याचं कळतं आहे। माणिकराव कोकाटे यांना मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की राजीनामा द्यावा लागला होता, त्यांचं ते पद अजून रिक्त आहे। त्या रिक्त झालेल्या पदावर दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा वर्णी लागून ते मंत्रिमंडळामध्ये येतील अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली। बर धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल।